24/7/2018 ते 26/1/2024 पर्यंत पीडित फिर्यादी तिच्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून 2015 मध्ये नमूद रेवणसिद्धेश्वर नगर सोलापूर येथे भाड्यानं राहत असून घराशेजारी राहणारा शुभम पांडुरंग सावंत वय वर्ष 27 2018 रोजी रात्री 11:30 वाजता पीडितेच्या घरी येऊन बंद दाराची कडी वाजवून पीडितास दार उघडण्यास लावलं. तिचे हात पकडून शरीर सुखाची मागणी केली. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तुझ्यावरती प्रेम आहे, नाही म्हणू नको म्हणून जबरदस्ती करू लागला. तुझ्याशी लग्न करणारे काळजी करू नको म्हणून इच्छा नसताना बळजबरीने शरीर संबंध ठेवले व 26/1/2024 पर्यंत पीडितेच्या घरी जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शरीर संबंध ठेवल्या प्रकरणी पीडित महिलेनं 6/2/2024 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपीस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सदर गुन्ह्याचा तपास पोलिसांनी केला. 12/4/2024 रोजी पोलिसांनी प्रथम वर्ग मुख्य न्यायदंडाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र सादर केलं. जामिनासाठी आरोपीनं जामीन अर्ज दाखल केला असता सुनावणीच्या वेळी वकिलांनी उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करून पीडित महिला विवाहित असून तिचे आरोपीच्या वयापेक्षा जास्त वय असल्यानं शरीर संबंधास आरोपीस तिने संमती दिल्याचं फिर्यादीवरून दिसतं. त्यामुळे या मुद्द्यावर न्यायाधीश SR शिंदे यांनी आरोपीस 50,000च्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्त केलंय. यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन इंगळगी, ॲडव्होकेट प्रवीण लोमटे, ॲडव्होकेट ऐश्वर्या पडवळ यांनी काम पाहिलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.